नमस्कार मित्रांनो, आज आपल्या देशातला समाज हा सरळ दोन भागांमध्ये वाटलेला आहे. समाजातले विभाजन ही जरी नवीन गोष्ट नसली तरी आजच्या विभाजनाचे स्वरूप आणि याची गती अगदीच वेगळ्या प्रकारची आहे. आजची व्यवस्था 1990-91 पासून गेलेल्या जवळपास 2.5 दशकांच्या काळात जागतिक पातळीवर आणि देशांतर्गतसुद्धा जागतिकीकरण किंवा आर्थिक खुलीकरण अशी बिरुदे लावून ज्या काही घटना घडल्या किंवा देशातल्या सरकारींनी घडवून आणल्या, या घटनांचा परिपाक आहे. समाजातला जो वरचा भाग, त्याला आपण थोडक्यात शासक असे म्हणूया, हा जनसंख्येच्या जास्तीत जास्त 15 ते 20% भरतो. या भागात या व्यवस्थेचे धुरीण आणि त्यांनी पोसलेले नवजात व्यावसायिक, व्यवस्थापकीय आणि राजकीय गट येतात. उलट जो समाजाचा मोठा भाग 85%चा, याला आपण थोडक्यात शोषित असे म्हणूया, यात कोण लोक येतात हे ओळखायचं सोपा उपाय असा की जे लोक स्वतःच्या ज्ञानाच्या बळावर, स्वतःच्या कर्तबगारीने, आसपासच्या लोकांचं सहकार्य घेऊन, स्वतःच्या श्रमाच्या बळावर आणि बरेचदा अडचणींना तोंड देत सतत समाजोपयोगी उत्पादक आणि सेवा कार्य करत असतात, ते हे लोक आहेत. या व्यवस्थेचा सगळ्यात बोचरा भाग असा की शासक आणि शोषित या दोहोंमध्ये भयंकर अशी असमानता आहे. शासक वर्गातले लोक यांचे जीवनमान धनाढ्य देशातल्या लोकांच्या जीवनमानासारखेच आहेत. हे लोक ज्या भौगोलिक परिसरांमध्ये राहतात ती शहरेसुद्धा या धनाढ्य देशांच्या शहरांसारखीच आहेत आणि यांची मिळकत ही जास्त तर आहेच, पण या पलीकडेही ती संरक्षित आणि सुनिश्चित आहे. शोषित वर्गाचं याच्या अगदी उलटं आहे. त्यांचे जीवनमान अत्यंत खालावलेले आहे आणि त्यांची मिळकतसुद्धा ही शासक वर्गांच्या किमान मिळकतीपेक्षाही बरीच खाली आहे. आणि ही मिळकतसुद्धा निश्चित नाही, संरक्षित नाही. शासक वर्ग हा कम्प्युटर, इंटरनेट, ज्ञान व्यवस्थापन आणि आजची उच्च शिक्षा प्रणाली या सर्व माध्यमांनी या समाजव्यवस्थेचे नियमन करत असतो आणि शोषित वर्गावर नियंत्रण ठेवून असतो. आज ज्यांना समाजाबद्दल आस्था आहे अशा व्यक्ती, अशा संघटना, या सर्वांना समोर ही भीषण असमानता हा सर्वात मोठा प्रश्न, भेडसावणारा प्रश्न म्हणून आहे. आम्ही या असमानतेवर सरळ घालण्याच्या उद्देशाने येत्या अश्विन पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2016 रोजी वाराणसी येथे गंगेच्या काठी भैंसासूर घाटावर एक किसान कारीगर महापंचायतीचं आयोजन केलेलं आहे. या महापंचायतीत ज्या प्रमुख मागणीवर सारं लक्ष केंद्रित करण्यात येईल, जिची चर्चा होईल मोठ्या प्रमाणात, आणि या महापंचायतीनंतर जी पुढे रेटण्यात येईल ती अशी की आपण जर बघितलं तर हल्लीच सरकारने 7वा वेतन आयोग लागू केला. 7व्या वेतन आयोगात सर्वसाधारण जीवनमान जर जगायचं असेल तर कमीत कमी मिळकत किती असावी याचं एक गणित मांडलेलं आहे आणि हे गणित वापरून या किमान वेतनमान निश्चित केलेला आहे. आमची मागणी अशी आहे की शोषित वर्ग, ज्यात शेतकरी, शेतमजूर, आदिवासी, लहान व्यापारी, सर्व प्रकारचे कारागीर आणि या सर्वांच्या कुटुंबातील स्त्रिया येतात, या सर्व समाजातल्या प्रत्येक वयस्कर व्यक्तीला
जो स्वतःच्या ज्ञानावर जगत असेल, आपली उपजीविका चालवत असेल, अशा प्रत्येक व्यक्तीला मिळणारी मिळकत ही कमीत कमी 7व्या वेतन आयोगाच्या किमान वेतना एवढी असली पाहिजे. जर ही तशी नसेल तर ती तशी मिळेल ही व्यवस्था करणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्यामुळे ही व्यवस्था त्यांनी केली पाहिजे. या मागणीचं एकंदर स्वरूप कसं हे जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची अशी की ही मागणी ही शोषित समाजातल्या सर्व घटकांच्या एकीकरणाची आणि एकीची मागणी आहे. ह्याचा आधार हे या लोकांकडे असलेलं ज्ञान आहे आणि या ज्ञानाच्या बळावर ते जगतायत आणि हे सगळ्यांचं ज्ञान एका पातळीवरचं आम्ही समजतो. म्हणून ही या समाजात एकीची ही कुठलाही भेदाभेद या समाजात करत नाही. एकंदर या मागणीचे 2 आयाम आहेत. एक असा की यात किमान स्तराचा उल्लेख आहे, मिळकतीचा किमान स्तर किती असावा याचा उल्लेख आहे आणि हा किमान स्तर या 7व्या वेतन आयोगाच्या किमान वेतना एवढा असावा. याचा अर्थ असा की शासक वर्गातील लोकांकडे जे ज्ञान आहे ते शोषित वर्गातील लोकांकडे असलेल्या ज्ञानापेक्षा कुठल्याही दृष्टीने श्रेष्ठ नाही, जास्ती श्रेष्ठ नाही आणि ते आणि शोषित वर्गांचं ज्ञान हे एकाच पातळीवरचं ज्ञान मानलं गेलं पाहिजे. दुसरा आयाम असा या मागणीचा की ही मागणी मिळकतीच्या नियमिततेवर लक्ष केंद्रित करते. याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे समाजात उद्भवणाऱ्या संकटांचा शासक वर्गांच्या मिळकतीवर कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही, तसंच शोषित वर्गांची मिळकतसुद्धा संरक्षित असली पाहिजे. समाजावर येणारी संकटं ही समाजाने वाटून घेतली पाहिजे आणि फक्त शोषित वर्गावर त्याचा प्रभाव पडू नये हा या नियमिततेचा अर्थ आहे. आपण असे मानून चालूया की ही मागणी अस्तित्वात आली आणि अशी किमान मिळकत समजा शोषित वर्गातल्या समाजांना मिळू लागली. ते आणि कुठल्या प्रकारचे प्रभाव पडतील? थोडक्यात सांगायचं तर सगळ्यात आधी या समाजातल्या लोकांच्या जीवनात असलेली आयुष्यात असलेली अस्थिरता ही हळूहळू नाहीशी होताना आपल्याला दिसेल. दुसरं म्हणजे या मागणीमुळे ही मागणी अस्तित्वात आल्यामुळे एक वितरित प्रकारचं भांडवल सर्व समाजात तयार होईल. अर्थातच ही मागणी अस्तित्वात आली तर या लोकांकडे जास्त पैसा जाणार आहे आणि हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे सर्व उत्पादक समाज आहेत आणि अशा लोकांमध्ये वितरित भांडवल जर पोचलं तर त्याचे बरेच चांगले परिणाम होतील. वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या क्रिया अस्तित्वात येतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी होईल की ज्या पद्धती उत्पादनासाठी सेवा कार्यात हे समाज वापरतात त्या पद्धतींमध्ये एक प्रवाह निर्माण होईल. आज हा प्रवाह खुंटलेला आहे कारण या लोकांच्या हातात कुठल्याही तऱ्हेचा पैसा थांबत नाही. आमचा असं कयास आहे की समाजाबद्दल आस्था ठेवणारे सगळेच जण, सगळेच लोक, सगळ्याच संस्था यांना या मागणीत वावगं असं काहीच वाटणार नाही. आम्ही या संदेशाच्या माध्यमाने असं आवाहन करू इच्छितो की या सर्वांनी 16 ऑक्टोबर रोजी वाराणसीला यावे. यांचे सादर निमंत्रण आहे, आम्ही देतो आहे यांना.
आम्ही यांचे स्वागत करू तिथे. त्यांनी आपल्या अनुभवांनी ही महापंचायत फळवावी आणि ही मागणी पुढे रेटण्यासाठी आपले सहकार्य लावावे. धन्यवाद.